विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. संसदीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सर्वपक्षीयांची बैठक. टीएमसीच्या फुटीर खासदारांना बैठकीला बोलावल्यानं विरोधक आक्रमक. सर्वपक्षीयांच्या बैठकीतून काही काळासाठी विरोधकांचा वॉकआउट. गदारोळ नको तर चर्चेत सहभागी व्हा, किरण रिजिजू यांचं विरोधकांना आवाहन. संसदेच्या प्रतिष्ठेशी तडजोड नको, कामकाज सुरळीत चालावं. लहान पक्षांनाही चर्चेत संधी देण्याची सरकारची भूमिका. 20 खासदारांच्या स्वतंत्र आसन व्यवस्थेच्या मागणीवर अध्यक्षांचा निर्णय प्रलंबित. रिजिजू यांची माहिती. डिलिमिटेशन विधेयक मंजूर करून घेणं हा सरकारचा उद्देश. गोड बोलून राज्यांना 50% जागा वाढवण्याचं आमिष दाखवलं जाऊ शकतं. केवळ सत्ता कायम राखण्यासाठी ही पुनर्रचना केली जाईल. आमदार रोहित पवारांचा आरोप. सोनम वांगचुक सध्या डॉक्टरांच्या निगराणीत, तर दुसरीकडे जंतर मंतरवर अभिजित दिपकेंचं उपोषण. संसदेवर आज सकाळी मोर्चा काढला जाणार. कॉक्रोच जनता पार्टीच्या संसदेवरील मोर्चाला परवानगी दिली नसल्याचं पोलिसांचं स्पष्टीकरण. जंतर मंतर शिवाय कोणत्याही ठिकाणी आंदोलन करण्यास बंदी. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कडक सुरक्षा तैनात. सोनम वांगचुक आज उपोषण मागे घेण्याची शक्यता. सरकारी पक्षातील नेत्याने रुग्णालयात जाऊन सोनम वांगचुक यांची भेट घेतल्यास उपोषण मागे घेणार. सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांची मोठी घोषणा. उद्धव ठाकरेंची सोनम वांगचुक यांच्या लढ्याला साथ. वांगचुक यांच्या समर्थनार्थ शिवाजी पार्कवर आंदोलन. सरकार बदलण्याचा लढा सुरू झालाय. सरकार बदलेपर्यंत ही आग धगधगती राहिली पाहिजे. उद्धव ठाकरे यांचं तरुणांना आवाहन. आंदोलनामध्ये आदित्य ठाकरे यांनी भगवी टोपी घातलेली क्षणात बाजूला सरली. शिंदे सेनेचे अमेय घोले यांच्याकडून व्हिडिओ ट्विट करत थेट आदित्य ठाकरे यांच्यावर टीका. सोनम वांगचुक प्रकरणात हुकुमशाही सुरू. लोकशाहीची हत्या करण्याचं काम सरकार करतंय. नाना पटोलेंची केंद्र सरकारवर टीका. तर नीट परीक्षेत घोटाळा करणाऱ्यांना फाशी द्या, पटोले यांची मागणी. देशाच्या लुटारूंना सत्ता भ्रष्ट केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, ठाकरेंचं आव्हान. चादरीत वांगचुक यांना झाकलं, मात्र मोदी सत्य झाकू शकणार नाही, ठाकरेंचा इशारा. उद्धव ठाकरेंनी स्वतःचा पक्ष कसा वाचेल याकडे लक्ष द्यावं. येणाऱ्या काळात जनता त्यांना जागा दाखवेल. गिरीश महाजन यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या चुकांमुळे विद्यार्थ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त. धर्मेंद्र प्रधान यांच्या चुकांमुळे विद्यार्थ्यांच्या आत्महत्या. संजय राऊतांचा घणाघात. तर सरकारवर भ्रष्टाचाराचा डाग नाही, ही विरोधकांची पोटदुखी. श्रीकांत शिंदे यांचं प्रत्युत्तर. दादरमध्ये ठाकरेंच्या आंदोलनाला परवानगी नाही. आझाद मैदानाव्यतिरिक्त इतर ठिकाणी आंदोलनाला परवानगी देता येत नाही. मोजक्या जागा आंदोलनासाठी असतात. शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात ठाकरेंवर गुन्हा दाखल करा, अॅडव्होकेट सदावर्ते यांची मागणी. पक्ष फोडणारे लोकशाहीचे सिरियल किलर अन रेपिस्ट. एकनाथ शिंदेंना दाढी म्हणजे ते विनोबा भावे नाही आहेत. 50-50 कोटींना खासदार विकत घेतले. संजय राऊत यांची सडकून टीका. तर बाळासाहेबांच्या हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांनी हत्या, बलात्काराचे शब्द वापरू नये, भाजपच्या नवनाथ बन यांचं. तर उबाठात हम दो, हमारे दो आणि हमारा राऊत एवढंच बाकी राहील. प्रसाद लाड यांचं राऊतांना खोचक टोला. उद्धव ठाकरेंना कळत नाहीये त्यांच्या पक्षाची वाट कोण लावतंय. राऊतांच्या विधानांवरून प्रसाद लाड यांची टीका. 10व्या शेड्यूलमध्ये तरतूद नसताना मान्यता देणं ही गैर आहे. ठाकरे कायदेशीर कारवाई करतील. फुटीर खासदारांच्या मान्यतेवरून अरविंद सावंत यांचं वक्तव्य. ओम बिर्लांनी दिलेला निर्णय हा यथायोग्य. मंजुरी दिली याचा अर्थ कायदेशीर बाबी हाताळल्या आहेत. खासदार भाऊसाहेब वागचौरेंची प्रतिक्रिया. बाकीच्या प्रक्रियेबाबत चर्चा करणं योग्य नाही, वागचौरेंचं वक्तव्य. उद्धव ठाकरेंनी 2022 पासून केलेले सर्व दावे फोल ठरले. कोर्टाचा निकाल नेहमीच सत्याच्या बाजूने. फुटीर खासदारांच्या मान्यतेवरून खासदार श्रीकांत शिंदेंचा ठाकरेंना टोला. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाही, संजय शिरसाट यांचा मोठा दावा. एकत्र येण्यासाठी असलेल्या अटी शर्ती दोघांनाही मान्य नाही, असंही केलं वक्तव्य. पवार कुटुंब एकच, 2 राष्ट्रवादी एकत्र आहेत. कोण सत्तेत कोण सत्तेबाहेर हे कळत नाहीये, लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया. पवार कुटुंबानं महाराष्ट्रातल्या जनतेला गृहीत धरू नये, लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल. भाजपमध्ये आता संघटनात्मक कामाच्या आधारावरच पद मिळणार. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत स्पष्ट सूचना दिल्या. पुणे पदवीधर मतदारसंघासाठी 1.5 ते 2 लाख मतदार नोंदणी करण्याचं उद्दिष्ट. पंढरपूर दौरा आटपून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे गावाकडे रवाना. शिंदे आज दरे गावात मुक्काम करण्याची शक्यता. राज्याला स्वतंत्र गृहमंत्री असावा. स्वतंत्र गृहमंत्री असल्याशिवाय कायदा सुव्यवस्था नीट राहणार नाही. काँग्रेस नेते सतेज पाटील यांची मागणी. पुण्याची कोयता गँग अशी ओळख. नागपूर गुन्हेगारीच्या बाबतीत देशात दुसऱ्या क्रमांकाचं शहर. सतेज पाटील यांचा दावा.
महायुतीत संभ्रम निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. शिंदेचे मंत्री म्हणून काम करतोय, या वादात पडायचं नाहीये. रामदास कदमांच्या वक्तव्यावर मला बोलायचं नाही. रामदास कदम तटकरेंच्या वादावर सामंतांची भूमिका. ओबीसी नेते लक्ष्मण हाके ओबीसी जनता पार्टी स्थापन करणार. भाजप हुकुमशाहीच्या पद्धतीनं वागत आहे. भाजप सर्वांचंच आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहे. लक्ष्मण हाके यांची प्रतिक्रिया. डॉक्टर कुमार सप्तर्षी यांच्यावर आज अंत्यसंस्कारापूर्वी गांधी भवन जवळ पार्थिव दर्शनासाठी ठेवलं जाईल. ते गांधीवादी कार्यकर्ते, लेखक आणि माजी आमदार होते. रवींद्र धंगेकर पत्नीसह नॉट रिचेबल पोलिसांची पथकं शोधासाठी रवाना. पुण्यातील कंत्राटदार खलील शेख मृत्यू प्रकरणात धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार. अटकपूर्व जामिनासाठी धडपड. रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नीच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज पुणे सत्र न्यायालयात सुनावणी. स्वारगेट पोलीसही न्यायालयात आपली बाजू मांडणार. खलील शेख आत्महत्या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल. डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणातील आरोपी रमेश म्हात्रे पोलिसांसमोर हजर. हायकोर्टाने जामीन रद्द केल्यानंतर पोलिसांना शरण. कोर्टाच्या आवाहनानंतर डॉक्टरांचा उद्याचा संप स्थगित. 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. गिरीश महाजनांचे आक्षेपार्ह फोटो तयार करून व्हायरल करणाऱ्याला जळगाव सायबर पोलिसांकडून अटक. महाजनांची बदनामी केल्याप्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल. भरत मस्के असं 34 वर्षीय आरोपीचं नाव. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याचीही पोलिसांची माहिती. निलेशचंद्र मुनींनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. सरकारने अशा पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा. अखिल चित्रेंची मुनींवर टीका. तर माणसापेक्षा कुत्रा इमानदार आहे. निलेशचंद्र मुनींचं प्रत्युत्तर. जय पवारांसमोर नगरसेवकांची निधी वाटपावरून नाराजी. महापालिकेत आपण सत्तेत आहोत की विरोधात हे स्पष्ट करा. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा सवाल. निधीबाबत जय पवार मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार. माजी आमदार संदीप नाईकांकडून बंदा म्हात्रेंच्या मतदारसंघात सामाजिक उपक्रम. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त बेलापूर विधानसभेत माजी आमदार संदीप नाईक यांचं सामाजिक उपक्रमाचे कार्यक्रम. पुण्यातील ठाकरेंच्या शिवसेनेत पदाधिकाऱ्यांचा भाजपत प्रवेश. रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये पक्षप्रवेश. पुण्याच्या भोर नगर परिषदेत भाजप आणि राष्ट्रवादीचा वाद चिघळला. प्रशासनाकडून नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवकांची केबिन सील. केबिनमध्ये नव्यानं केलेल्या फर्निचरसाठी परवानगी न घेतल्यानं घमासान. तर राज्यात आज होणारा डॉक्टरांचा संप स्थगित. उच्च न्यायालयाच्या आवाहनानंतर संप मागे. डॉक्टर मारहाण प्रकरणातील आरोपीचा जामीन रद्द केल्यानंतर संप मागे घेण्याचा निर्णय. राज्यातील 103 लॉ कॉलेजकडे बार काउन्सिल ऑफ इंडियाची मान्यता नसल्याची माहिती समोर. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाकडून या महाविद्यालयांना मान्यता मिळवण्यासाठी 6 महिन्यांची मुदत. महाराष्ट्रातील रखडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी. 20 जिल्हा परिषदा आणि 200हून अधिक पंचायत समित्यांच्या निवडणुका रखडल्या. ओबीसी आरक्षणासह प्रलंबित याचिकांवर न्यायालयाचा निर्णय काय येतो याकडे राज्याचं लक्ष. राज्यातील एकलमातांच्या पाल्यासाठी महत्वाची समिती स्थापन. उच्च व तंत्र शिक्षण विभागाने ही समिती स्थापन केली. एकलमातांना परवडणारं शिक्षण उपलब्ध व्हावं आणि योग्य योजनांची माहिती मिळावी यासाठी ही समिती स्थापन. समितीचा अहवाल आल्यावर पुढील कार्यवाही करणार. चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया. हंगामी भाडेवाढ करूनही एसटी तोट्यातच. 10% भाडेवाढ लागू करूनही जूनमध्ये एसटीला तब्बल 91 कोटी 18 लाख रुपयांचा तोटा. प्रवासी संख्या आणि महसूल घटल्याने हा घाटा वर्षभरात 34 कोटींनी वाढलाय. 2.5 कोटींचे तब्बल 1665 चोरीचे मोबाईल मूळ मालकांना परत केले. लोहमार्ग पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी. डिजिटल ट्रॅकिंगने चोरट्यांना पकडण्यात यश. रेल्वे प्रवाशांच्या मालमत्तेच्या सुरक्षेसाठी मोहीम सुरू ठेवणार असल्याची माहिती. फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात स्पेनकडून अर्जेंटिनाचा 1-0 ने पराभव. स्पेनचा खेळाडू फेरान टोरेसने केलेल्या गोलमुळे स्पेनचं विजयाचं स्वप्न साकार. लिओनेल मेसीच्या नेतृत्वाखालील अर्जेंटिनाच्या संघाचा स्पेनकडून पराभव. 16 वर्षांनंतर स्पेनचा संघ विश्वचषकात विजेता ठरलाय. राम मंदिर ट्रस्टमधील कथित आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपांची स्वतंत्र चौकशी करा. राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांचं पंतप्रधान मोदींना पत्र. ट्रस्टच्या आर्थिक व्यवहाराची सर्वकष आणि निष्पक्ष चौकशी करण्याचं पत्रातून आवाहन. हिमाचल प्रदेशच्या किन्नौरमध्ये भूस्खलन. 100 फुटी लोखंडी पूल पुराच्या पाण्यात बुडाला. पुराच्या पाण्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला. पुरामुळे नदीकाठच्या मालमत्तांचं आणि शेतीचं मोठं नुकसान. राज्यातील 16 जिल्ह्यांना तसंच काही घाट प्रदेशांना पावसाचा येलो अलर्ट. पुणे घाट परिसर, अमरावती, अहिल्यानगर, हिंगोली, अकोला या जिल्ह्यांना हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसण्याचा इशारा. हवामान खात्याचा अंदाज.
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस. जोगेश्वरी अंधेरीमध्येही मुसळधार पाऊस. बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाला सुरुवात. कल्याण डोंबिवलीत संततधार पावसामुळे छत्रपती शिवाजी चौक, गुरुदेव हॉटेल रोड आणि आंबेडकर रोड परिसरात पाणी साचलं. विद्यार्थ्यांकडून पाण्यातून मार्ग काढत प्रवास. मात्र पावसाचा जोर कमी होताच काही वेळात साचलेल्या पाण्याचा निचरा. मुसळधार पावसाने भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये रस्त्यांना तलावाचं स्वरूप. शहरातील नाले तुडुंब भरून वाहू लागले. घरातही पाणी शिरल्याने नागरिकांकडून तीव्र संताप. रत्नागिरीच्या दापोलीमध्ये सुतारवाडीच्या डोंगराला भेगा. डोंगर कोसळण्याच्या भीतीमुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण. पावसामुळे जवळपास 1 ते 2 किलोमीटरपर्यंत भेगा. महसूल विभागाकडून नागरिकांना तात्काळ स्थलांतरित होण्याचे आदेश. सिंधुदुर्गच्या पावशी गावात मुंबई गोवा महामार्गाला तडे. जिल्ह्यातील 66 महामार्गांची अशीच दुर्दशा. महामार्गाच्या कामावर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित. दरड कोसळल्यामुळे लोणावळा घाटातील रेल्वेची 3री मार्गिका अद्यापही बंदच. 3ऱ्या मार्गिकेच्या दुरुस्तीचं काम अद्यापही सुरू. 24 जुलैपर्यंत अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या रद्द. मुंबई आणि ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणात 53.24% पाणीसाठा. दमदार पावसामुळे धरणात पाण्याची आवक वाढली. ठाणे, कल्याण, डोंबिवलीसह अनेक भागातील पाणी टंचाईची चिंता आता कमी. मुंबईकरांची चिंता वाढली. तलाव क्षेत्रात पावसाचा जोर ओसरल्यामुळे 5 दिवसात तलावातील पाणीसाठ्यात अवघी 0.87% वाढ. मुंबई महानगरपालिकेची चिंता पुन्हा एकदा वाढली. पावसानं उसंती घेतल्यानं पाणी पातळी वाढण्याची गती कमालीची कमी झाली. चांगला पाऊस पडावा यासाठी सांगलीच्या जत तालुक्यात चक्क गाढवाचं लग्न. त्यामुळे वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी सिद्धनाथ येथील ग्रामस्थांनी लावलं गाढवाचं लग्न. लग्नाच्या विधीनंतर गाढवाची गावातून मिरवणूक देखील काढली. कोल्हापुरातील फुटबॉल प्रेमींनी स्पेनच्या खेळाचं कौतुक केलं. मात्र स्पेनच्या विजयामुळे कोल्हापुरातील अर्जेंटिना आणि मेसीचे फॅन्स काहीसे नाराज. कोल्हापूरकरांनी भर पावसात उभं राहून फुटबॉलचा आनंद घेतलाय. श्री क्षेत्र कौंडण्यपूरहून पंढरपूरकडे निघालेल्या रुक्मिणी मातेच्या मानाच्या पालखीचं माढ्यात उत्साहात स्वागत. नगरपंचायतीकडून वारकऱ्यांसाठी पाणी, अल्पोपहार आणि आवश्यक सुविधांची व्यवस्था. भंडाऱ्यात पावसामुळे नाले अडकलेल्या कुत्र्याच्या पिल्लांना स्मिता सिंजन जुडे आणि वनरक्षक सुधीर कुंभरेंनी सुखरूप बाहेर काढलेलं आहे. पिल्लांसाठी तात्पुरता निवाराही उभारण्यात आलाय आणि त्यांच्या या मानवतेच्या कृतीचं सर्वत्र कौतुक होत आहे. कुर्डुवाडी पंढरपूर मार्गावर कार भिंत फोडून थेट घरात घुसल्याने भीषण अपघात. दुर्घटनेत कारमधील 3 जण जखमी. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि मोठा अनर्थ टळलाय. धाराशिवमध्ये एफडीएच्या कारवाईनंतर दुग्धजन्य पदार्थांचे दर वाढले. मिसळ विरोधी कारवाईनंतर दुग्धजन्य पदार्थांच्या बाजारात मोठा बदल. कृत्रिम दूध आणि मिसळयुक्त दुग्धजन्य पदार्थांचा पुरवठा थांबल्याने अस्सल दुधाची मागणी वाढली आणि दरात मोठी वाढ झाली. अकोल्यात बोगस सोयाबीन बियाणे प्रकरणी अजून 2 बियाणे कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल. शेतकऱ्यांच्या सोयाबीन न उगवल्याच्या प्राप्त तक्रारीनंतर 5 तालुक्यात आतापर्यंत 13 ठिकाणी गुन्हे दाखल. पुरुषाच्या मृतदेहाचे तुकडे करून ते गोणीत भरल्याचं उघडकीस. कल्याणच्या नीलकंठ सोसायटीतील एका फ्लॅटमधील घटना. मृत व्यक्ती एका महिलेसोबत येथे राहत असल्याची प्राथमिक माहिती. मानपाडा पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. केतन अग्रवालचे वडील विशाल अग्रवाल यांनी घेतली भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट. केतन अग्रवाल हत्या प्रकरणाची केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची केली मागणी. विशाल अग्रवाल यांनी रवींद्र चव्हाण यांना निवेदन देऊन मागणी केली आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते नाशिकमध्ये कुंभमेळा प्राधिकरण कार्यालयाचं उद्घाटन. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांचा देखील आढावा घेतला जातोय. मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत नाशिक जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते. नवी मुंबईतील सिडकोच्या गृहनिर्माण योजनेची आज ऑनलाईन सोडत. केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सदनिकांसाठीच ही लॉटरी निघणार. या प्रवर्गासाठी एकूण 10,832 अर्ज प्राप्त. गणेश मूर्ती तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती 25 ते 30% वाढल्याने यंदा गणेश मूर्ती महागल्या. वाहतूक खर्च आणि कारागिरांच्या मजुरीत देखील वाढ. गणेश भक्तांना मूर्ती खरेदीसाठी यंदा अधिक पैसे मोजावे लागतील. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांना शाही स्नान. पालखी सोहळा इंदापूर तालुक्यात पोहोचला. भक्तिमय आणि उत्साही वातावरणात शाही स्नान पार पडलं. या नयनरम्य सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी हजारो वारकऱ्यांनी आणि भाविकांनी नीरा-तीरावर मोठी गर्दी केली होती. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.